नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। आज आपण बघतो आहे कांद्याची भाजी। ही रेसिपी अगदी झटपट बनणारी आहे। अगदी तुम्ही 10 ते 15 मिनिटात ही रेसिपी बनवू शकता। टिफिन साठी देण्यासाठी उत्तम रेसिपी अशी आहे ही। यासाठी आता आपण साहित्य बघून घेऊया। पहिलं इथे तुम्ही बघू शकता 4 कांदे उभे कापून घेतलेत मोठ्या आकारातले। इथे आपल्याकडे आहे चवीप्रमाणे मीठ, धणे पावडर 1 चमचा, 1 चमचा गरम मसाला घेतलाय, अर्धा चमचा मालवणी तिखट घेतलंय आणि काश्मीरी तिखट रंगासाठी, अर्धा चमचा हळद आणि कोथिंबीर गार्निशिंग साठी आणि तेल। चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे आता पॅन आपण तापत ठेवलाय। ह्याच्यात आपण 2 चमचे तेल ऍड करून घेऊया। चांगलं गरम करून घ्यायचंय। आता आपण तेल ऍड करून घेतलंय ह्याच्यात। गॅस आपण सुरुवातीला जरा फास्ट ठेवला तरी चालेल, ते चांगलं तापण्यासाठी। तेल आता आपलं चांगलं तापलेलं आहे। ह्याच्यात आपण आता ऍड करूया उभा चिरून घेतलेला कांदा। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा मऊ झाला पाहिजे आपल्याला त्याला तळून नाही घ्यायचे। त्याला आपण चांगलं मोकळं करून घेऊया कांद्याला। कांदा आता चांगला ढवळून घेतलाय आपण। आता आपण ह्याच्यात ऍड करूया चवीनुसार मीठ। मीठ आपण अगोदरच टाकतोय जेणेकरून कांदा आपला लवकर शिजून तयार होईल। तर आपण मीठ ऍड केलंय। कांदा चांगला मिक्स करून घेऊया पण पुन्हा एकदा। आता ह्याला झाकण लावून आपण 4 ते 5 मिनिटं चांगली वाफ लागून शिजवून देऊया। आता आपल्याला कांद्याला झाकण ठेवून 4 मिनिटं तरी झालेली आहे साधारण। आपण आता झाकण काढून चेक करून घेऊया। तुम्ही बघू शकता चांगली वाफ धरली आणि पाणी सुटले। कांदा असा मऊ होत आलाय आपला छान। कांदा आता मस्तपैकी तयार झालाय। ह्यात आपण आता मसाले आपण ह्या स्टेजला ऍड करून घेऊया। पहिला आपण टाकतो आहे हळद, लाल तिखट, हे आपण मालवणी मसाला ऍड घेतला आहे तिखट आणि काश्मीरी रंगासाठी, असे 2 प्रकारचे मिक्स करून घेतले। आता आपण ऍड करतो आहे गरम मसाला आणि शेवटी आपण ऍड करतोय धण्याची पावडर। तिखट आणि गरम मसाला तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ऍड करू शकता, जसं तुम्हाला तिखट खायला आवडतं त्याप्रमाणे। मी मीडियम तिखटच ठेवलंय कारण की घरी जास्त तिखट खाल्लं जात नाही। आता हे आपण एक चांगलं एकत्र करून घेऊया। सगळे मसाले कांद्याला चांगले चोळले गेले पाहिजे। मसाले ऍड केल्याच्या नंतर गॅसची फ्लेम शक्यतो मीडियम ते एकदम स्लो मध्येच ठेवावी, नाहीतर मसाले करपण्याची शक्यता आहे आणि कडू लागेल। आता आपण जरासं पाणी मारून घेऊया कांद्यावर, जेणेकरून मसाला खाली चिकटणार नाही। बघू शकता किती छान कलर आलाय रेसिपीला।
आता आपण पुन्हा त्याला झाकण लावून ठेवूया 5 मिनिटं तरी. आणि आपल्या गॅसची फ्लेम अजूनही मीडियम ते स्लो मध्येच आहे. आता झाकण लावून आपल्याला 3 मिनिटं झाली आहेत. आता आपण झाकण काढून बघूया भाजी आपली. बघू शकता कांदा छान मऊ झालाय आणि मसाला एकत्र येऊन मिक्स झालाय छान. आपली भाजी कांद्याची आता झाली आहे रेडी. आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर घालून गार्निश करून घेऊया. अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्ही अगदी 10 मिनिटात तयार करून घेऊ शकता ही रेसिपी. बघा किती छान कलर आलाय त्याला. ही भाजी तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर, तांदळाच्या अतिशय सुंदर लागते खायला आणि अगदी झटपट अशी बनणारी ही रेसिपी आहे आपली. आता आपली कांद्याची भाजी झाली आहे रेडी. आता आपण ही सर्व करून घेऊया. बघू शकता किती छान झाली आहे आपली रेसिपी. ही चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खाण्यासाठी आहे रेडी. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. आपण भेटूया आता पुढच्या रेसिपी मध्ये. तोपर्यंत बाय.